आपलं प्रिलिम्सची एक्झाम होती. हो, MES होती तेव्हा. मी त्याच्यासाठी सगळं केलं आणि खरंच म्हणजे मी मेहनत केलेली. पण नेमकं असं झालेलं की माझं 0.5 वरून सिलेक्शन नाही झालं प्रिलिम्समध्ये. तर मग माझा खूप मूड ऑफ वगैरे झालेला की आपलं नाही झालं. मग त्यानंतर मग मी असं ठरवलं की आता आपल्याकडनं होणार नाही की काय, मग आपण सोडून दिलं पाहिजे वगैरे. म्हणजे माझ्या डोक्यात पूर्ण असं ठरलेलं होतं की डू ऑर डाय सिच्युएशन आहे माझी. कारण मी इतके करिअर स्विच केले, इतके सगळे अनुभव घेतले. म्हणजे मलाच माहिती आहे फेल्युअर्स काय असतात. म्हणजे मी किती डिप्रेशनमध्ये होती हे माझं मला माहिती आहे. आपण जेव्हा ऑडियन्समध्ये असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की खूप डिफिकल्ट आहे तिथे जाणं. पण सर जेव्हा आपण करायला लागतो ना तर सोपं असतं. जेव्हा आपण 100% देऊन करतो तर ते होतं आणि आपण जर बिलीव्ह असेल आपलं आपण करू शकतो तर काही होऊ शकतं हे मला माहिती आहे. सहाय्यक नगर रचनाकार म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर या परीक्षेसाठी तयारी करत असाल तर ऑनलाईन आणि ऑफलाईन बॅच दिनांक 18 जानेवारी 2024 पासून सुरू होत आहे इन्फिनिटी इंजिनिअरिंग अकॅडमीतर्फे. अधिक माहितीसाठी 788 781 1411 किंवा 96 99 89 70 70 या क्रमांकावर संपर्क करा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी गिरीश खेडकर इन्फिनिटी अकॅडमीतर्फे तुमचं सहर्ष स्वागत करतो. आपण नुकतंच ATP पॉडकास्ट म्हणजेच असिस्टंट टाउन प्लॅनर एक्झामिनेशन ज्या मुलांनी किंवा मुलींनी क्रॅक केलेली आहे, तर अशा अधिकारी जे आत्ता ATPमध्ये रुजू होणार आहेत, तर अशा अधिकाऱ्यांची आपण ATP पॉडकास्टच्या माध्यमातून आपण इथे पॉडकास्ट घेतोय किंवा त्यांची मुलाखत घेतोय. तर त्या सत्रामधील आपण आज माझ्याबरोबर मला सांगायला अत्यंत आनंद होतो आहे की इन्फिनिटी अकॅडमीचे स्टुडंट्स पल्लवी हडपे मॅडम ह्या आज आपल्याबरोबर आहेत. त्या 2022च्या ATP सिलेक्शन त्यांचं आहे आणि त्यांचं सिलेक्शन हे रँकमध्ये आहे. म्हणजे त्यांनी NTD या प्रवर्गामधून पहिला क्रमांक त्यांनी मिळवलेला आहे. तर नमस्कार मॅम, तुमचं इन्फिनिटीमध्ये स्वागत. आपल्या सगळ्या प्रेक्षक वर्गांना ऐकायला आवडेल की आपला प्रवास कसा होता आजच्या याच्यामध्ये. नवीन ज्या मुलांना अभ्यास करायचा आहे त्यांनी काय केलं पाहिजे आणि फक्त विद्यार्थीच नाही तर त्यांच्या पालकांनाही त्याच्यामध्ये काय रोल असेल, तर आपण या सगळ्या विषयावरती सविस्तर चर्चा करणार आहोत. तर सुरुवात माझ्यासाठी करायची आहे की पल्लवी हडपे मॅडमचा जरा आमच्या सगळ्या प्रेक्षक वर्गाला एकदा परिचय होऊन जाऊ द्या, तुमच्याविषयी सांगा. नमस्कार, माझं नाव पल्लवी हडपे आहे. मी मूळ नाशिकची आहे. माझं मूळ गाव हे निफाड तालुक्यात आहे आणि माझं 12वीपर्यंतचं शिक्षण हे नाशिकमध्येच झालेलं आहे पूर्ण. माझी आई शिक्षिका आहे भोसला मिलिटरी स्कूलमध्ये. त्यानंतर माझे वडील TDKमध्ये आहेत मॅनेजर लेवलला. त्यानंतर माझा भाऊ IIT बॉम्बेला लास्ट इयरला आहे मेकॅनिकलला. आणि मी इंजिनिअरिंग हे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग जळगाव इथून पासआउट आहे 2018ला. व्हेरी गुड मॅम. म्हणजे घरामध्ये जर एकंदरीत पाहिलं तर आई भोसले स्कूल ऑफ मिलिटरीमध्ये शिक्षिका, वडील मॅनेजर आहेत प्रायव्हेट याच्यामध्ये, भाऊ IITमध्ये, म्हणजे एकदम शिकलेलं घर तुमचं घर आहे. आणि 2018 तुम्ही पासआउट झालात. हो सर. तर 2018ला पासआउट, मग घरच्यांचं म्हणणं काय होतं की तुम्ही सरकारी जॉब करायला पाहिजे की प्रायव्हेट जायला पाहिजे, तर घरच्यांचं काय तुमच्याविषयी आफ्टर इंजिनिअरिंग काय थॉट प्रोसेस होती? म्हणजे माझ्या आईला पहिल्यापासूनच असं वाटत होतं की मी गव्हर्नमेंटमध्येच जावं. पण मग माझी अशी इच्छा होती की मी आता लगेच पासआउट झालं आहे तर आपल्याला असं वाटतं की मी आता इंडिपेंडंट झाली पाहिजे, जॉब केला पाहिजे. त्यामुळे मग मी 2018ला पासआउट झाल्यानंतर एक साधारण 1 वर्ष प्रायव्हेटमध्ये जॉब केला. पुण्यालाच केला. एक एस्टिमेशन कंपनी होतं, सॉफ्टवेअर्स होते त्यांचे तिथे. त्यानंतर मला तिथे काही आवडलं नाही. म्हणजे जे प्रायव्हेटचं जे किती वर्ष तिथे जॉब केला? साधारण सर मी एक 9-10 महिनेच केला. पण मला बिलकुल आवडलं नाही. जे प्रायव्हेटचं जे वर्क कल्चर आहे किंवा सगळ्याच गोष्टी आहेत त्या नाही आवडल्या. मग त्यामुळे मी असं विचार केला की आपण गव्हर्नमेंटकडे येऊ. म्हणजे साईड बाय मी असा अभ्यास करत होती पण तो इतका असं होत नव्हता कारण जॉब आणि ते दोन्ही मॅनेज होत नव्हतं. मग त्यानंतर मी इन्फिनिटीचा आपला क्लास लावलेला. आपलं प्रिलिम्सची एक्झाम होती. हो, MES होती तेव्हा. मग मी त्याच्यासाठी सगळं केलं आणि खरंच म्हणजे मी मेहनत केलेली. पण नेमकं असं झालेलं की माझं 0.5 वरून सिलेक्शन नाही झालं प्रिलिम्समध्ये. तर मग माझा खूप मूड ऑफ वगैरे झालेला की आपलं नाही झालं. मग त्यानंतर मग मी असं ठरवलं की आता आपल्याकडनं होणार नाही की काय, मग आपण सोडून दिलं पाहिजे वगैरे. आणि तेव्हाच एक पेपरला ॲड आलेली COEPचं जे पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा आहे
तर मग मला आईने सांगितलं की तू हे कर, चांगलं कॉलेज आहे, स्कोप चांगला आहे, आता मेट्रो वगैरे होते, मेट्रो सिटीज वगैरे, आणि चांगल्या अपॉर्च्युनिटीज असतील. कुठल्या कोर्सला ॲडमिशन घेतलं आपण? मी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन रेल अँड मेट्रो टेक्नॉलॉजी, म्हणजे जे आपलं पुणे मेट्रो वगैरे आहेत ते सगळे. तर मी तिथे ॲडमिशन घेतलं आणि त्यानंतर आमचा कोर्स खूप छान चालू होता. पण मग मध्येच असं झालं की कोविड आलं आणि त्यामुळे मग सगळं ऑनलाईन वगैरे झालं आणि प्लेसमेंट्सलाही खूप इश्यू झाले. कारण आणि एक मुलगी म्हटल्यामुळे मला एक कळलं की काय प्रॉब्लेम येऊ शकता या फील्डमध्ये, हे मला तिथे गेल्यावर कळलं. इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स. हो हो, म्हणजे मुलींना तुम्ही नाईट शिफ्ट वगैरे देऊ नाही शकत, पण ते तुम्हाला प्रेफर नाही करणार. जे मेट्रोचं काम जनरली दोन्ही शिफ्टमध्ये चालतं, टनेलिंग वगैरे, कार वगैरे. मग तिथे मला खूप इश्यूज आले वगैरे. मग त्यानंतर मी असं ठरवलं की आता आपल्याला काहीतरी एक प्रॉपर स्टेबल हे केलं पाहिजे. आणि कोविड असल्यामुळे सगळे घरीच होते. मग त्यानंतर मी एक आर्किटेक्ट आहेत नाशिकला, त्यांच्याकडे जात होती. म्हणजे घरी बसण्यापेक्षा, म्हणजे माझं असं स्वभाव होतं की आपण काहीतरी गुंतून राहायचं, रिकामं नाही राहायचं. मग त्यामुळे मी तिथे जाऊन थोडंफार शिकली, आर्किटेक्टचं कसं असतं, काय असतं, 3D वगैरे, प्लॅनिंग वगैरे, ते सगळं शिकली. पण तेव्हाच नुकतीच आपली ATPची पण एक चर्चा होती, ॲडची वगैरे. आणि माझं फ्रेंड वगैरे आहेत, त्यांनी मला खूप हे केलं की नाही तू ATP कर. मला म्हणजे माझं चांगला मित्र वगैरे त्यांनी सांगितलं की ATP तू केलं पाहिजे वगैरे. तुम्ही 2018 नंतर जर आपण पाहिलं तर मॅडमनी सुरुवातीला प्रायव्हेट जॉब नंतर कोविड नंतर परत MESची तयारी, MES प्रिलिम्स 0.5 मार्क्सने गेली, म्हणून परत नाशिकमध्ये जाऊन परत जॉब. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस फ्रेंड सर्कलनी सांगितलं की नाही ATPची ॲड येऊ शकते किंवा करू, पण हे सगळं म्हणजे फार तुमचं काय म्हणतात त्याला अपोजिट डायरेक्शनला तुम्ही जास्त फ्लिपफ्लॉप होत राहिलं. गव्हर्नमेंट एक्झामची तयारी सिरियसली करायचं हे कधीपासून ठरवलं? सो मग जेव्हा मी आता मला सांगितलं की ATP आहे तशी एक्झाम, आणि मी सिलेबस वगैरे बघितला आणि MESपेक्षा डिफरंट होता. पण जर सगळी मुलं घाबरतात मला असं वाटतं, पण मला उलट छान वाटलं ते की आपल्याला काहीतरी नवीन करायला मिळतं आणि नवीन आहे. आणि सर काय होतं ना, कुठली पण गोष्ट आपण जेव्हा फर्स्ट टाईम वाचतो ती खूप आपण याच्याने म्हणजे इंटरेस्टने वाचतो आणि ते जास्त लक्षात राहतं. आणि सारखं वाचणं ते एक इंटरेस्ट नाही येत. म्हणजे आता एखादा व्यक्ती 4 वर्ष तोच अभ्यास करतोय, तो नवीन एखादा मुलगा 1 वर्षात काढू शकतो एक्झाम. म्हणजे जो फर्स्ट टाईमचा उत्साह असतो तो परत नसतो. म्हणजे मला असं पर्सनली वाटतं. मग त्यामुळे मी ठरवलं की हे काहीतरी वेगळं आहे आणि आपल्याला हे करायचंय. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये आपण काढू शकतो एक्झाम, हा कॉन्फिडन्स तुम्हाला कधी आला की तो एक्झाम करायच्या अगोदरच येत होता की कसं? नाही सर, म्हणजे मी तुमचं इन्फिनिटीचं आपलं हे केलेलं सेमिनार केलेलं नाशिकला, आणि ते केलं आणि आपल्याला साधारण मागणीपत्र वगैरे, आपल्याला एक जागांचा अंदाज आलेला असतो. बरोबर. तर मला समजलं होतं की माझ्या कॅटेगरी फिमेलमध्ये NTD मध्ये एकच जागा आहे मुलींची. आणि मी असं ठरवलं आता मला जर करायचंच आहे तर म्हणजे मला फर्स्टच यायचं आहे, नाही तर मग काही उपयोगच नाही आहे माझा, असं होतं माझ्या डोक्यात. आणि मेन म्हणजे असं आहे की या एक्झामचा सिलेबस कुठेच यूज नाही होत. म्हणजे मी पूर्ण नाही होत. म्हणजे माझ्या डोक्यात पूर्ण असं ठरलेलं होतं की डू ऑर डाय सिच्युएशन आहे माझी. कारण मी इतके करिअर स्विच केले, इतके सगळे अनुभव घेतले, म्हणजे मलाच माहिती आहे फेल्युअर्स काय असतात. म्हणजे मी किती डिप्रेशनमध्ये होती हे मला माहिती आहे. कारण जेव्हा आपण इतके सगळे करिअर स्विच करतो, कारण का आपल्याला माहिती की आपल्याला त्यात किती फेल्युअर आलेले असतात, पण तरी आपण उत्साहाने परत नवीन एखादी गोष्ट स्टार्ट करतो. तर मग तसं ATPचं होतं की मला करायचंच होतं. मग आता याच्यात काही ATPच करायचं आहे असं ठरलं मग तेव्हा. आणि मग पहिल्याच दिवशी मी असं ठरवलं की आता मला महाराष्ट्रात NTD फिमेलमधून फर्स्ट यायचं आहे. म्हणजे तुम्ही टार्गेटच, म्हणजे पहा विद्यार्थी मित्रांनो की देविका कापसे 2018च्या NTD मधून फर्स्ट होत्या आणि आज पल्लवी हडपे मॅडम सुद्धा नाशिकच्याच. आणि 2022 साली पल्लवी हडपे मॅडमने NTD मधून नाशिकमधूनच फर्स्ट आलं. तर मला वाटतं यावेळेची जी ATP एक्झाम येईल त्यातून नाशिकमधूनच कोणतरी NTD मधूनच फिमेल कोणीतरी टॉप येईल अशी आपण अपेक्षा करूया. आपण म्हणू शकता असं होऊ शकतं तसं. पण सर मी पहिल्याच दिवशी असं डिसाईड केलेलं की मला करायचंच आहे आणि यायचंच आहे. आणि मी जिथे अभ्यास करायची, म्हणजे मी माझ्या आईवडिलांना किंवा माझे जवळचे मित्रमैत्रिणी कोणालाच ही गोष्ट माहिती नव्हती, पण मी लिहून ठेवलं होतं की NTD फिमेल फर्स्ट. म्हणजे
माझ्या समोरच ते होतं. म्हणजे तुम्ही दररोज ते पाहिजे मी ते बघायची. एनटीडी फिमेल फर्स्ट रँक माझा येणार. म्हणजे ऍक्च्युली मी अशी व्यक्ती होती की माझ्यात खूप निगेटिव्हिटी होती, कारण मी इतके फेल्युअर्स बघितलेले होते. म्हणजे मला असं वाटायचं की माझं काही चांगलं होऊ नाही शकत. बट मी नंतर असा विचार केला की आपण आता पॉझिटिव्ह विचार करायचा, आणि खरंच पॉझिटिव्ह विचार केला आणि आपण तसं रिॲक्ट म्हणजे पॉझिटिव्ह आपण दिलं तर होतं. आता माझं असं बिलीव्ह झालं आहे सगळं झाल्यामुळे. तर मी तसं लिहून ठेवलेलं होतं आणि मी ते कुणी नसताना मी ते झाकून ठेवायचे, असं कोणाला दिसणार नाही असं होतं. त्याचे मी इव्हन लायब्ररीत वगैरे गेली तरी माझ्या पॅडवर वगैरे होतं लिहिलेलं, पण ते बाकीच्यांना कोणालाच माहिती नव्हतं. आणि मी असं म्हणजे नंतर जेव्हा रिझल्ट आला तेव्हा असं मला वाटलं की मी अजून थोडं मोठं हे बघायला. हा सर, मला नंतर तसंच वाटलेलं की आपण थोडंसं अजून मोठं टार्गेट मोठं केलं पाहिजे होतं. पण तेव्हा पण मला असं वाटायचं की आपण कसं येऊ शकतो, पण सर मेहनत केली तर होऊ शकतं, काहीच इम्पॉसिबल नाही. म्हणजे आता तुम्ही ज्यावेळेस एटीपीचा अभ्यास सुरू केला त्यावेळेस तुम्ही डे 1 ला लिहिलं की मी एटीपी एनटीडी मधून फर्स्ट येणार, त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केलात आणि आलात पण. आता आमच्या प्रेक्षक वर्गाला तुम्ही तुमची जी एटीपीची जर्नी होती स्पेसिफिक, तो अभ्यासक्रम जो तुम्ही डिकोड केलात आणि त्याच्यावरून ज्यावेळेस तुम्ही त्याचे वेगवेगळे भाग आहेत त्याच्यामध्ये, आणि त्या सगळ्या पार्ट्सला तुम्ही डील करताना नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे त्याच्याविषयी थोडंसं सांगा. बरं, आता आपण एटीपीचं जर सिलेबस बघितला तर एक आपलं प्लॅनिंग पार्टमध्ये मोस्टली आपले ॲक्ट्स वगैरे येतात, बरोबर आहे. आणि आपलं साधारण बॅकग्राऊंड सिव्हिल वगैरे असल्यामुळे आपला काही संबंध येत नाही ॲक्ट वगैरे, ती जी लँग्वेज आहे ॲक्टची त्याच्याशी, मग त्यामुळे आपल्याला खूप जवळ जातं समजायला, म्हणजे कळत नाही. पण मग माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला ठीक आहे, एकदा नाही कळणार, दोनदा नाही कळणार, ॲटलिस्ट 10 वेळा वाचून तर कळेल ना. तर तुम्ही ते पेशन्स ठेवले पाहिजे की हे मला समजेल आणि समजणारच आहे, तर तुम्ही तेवढा वेळ दिला पाहिजे त्या गोष्टीसाठी. आणि असं कोणीच नाही की ज्याला फर्स्ट टाईम वाचून समजतं, म्हणजे मलाही नसेल कळलेलं ते. आणि ॲक्ट्स वगैरे MRTP झालं, तुम्ही जितकं जास्त वेळेस वाचत जाणार तेवढा वेळेस तुम्हाला एक नवीन गोष्ट समजत जाते, आणि नंतर तुम्हाला ते इतकं आवडायला लागतं की आपल्याला छान वाटतं ॲक्ट्स वगैरे अभ्यास करायला. म्हणजे आता मला जर कोणी विचारलं MESचा जो आपला सिलेबस आहे आणि ATPचा, तर मला ATP सारखे अजून ॲक्ट्सचा अभ्यास करायला आवडेल. हा, म्हणजे इतकं मला ते छान वाटतं ॲक्ट्स वगैरे ते. आणि व्हॅल्युएशनचं वगैरे जर म्हटलं आपण तर मग ते पण आपल्याला कन्सेप्ट वगैरे समजून, सर क्लासमध्ये तर आमचं खूप छान करून घेतलं. सर मला अजून एक गोष्ट सांगायची तुम्हाला, म्हणजे आपला जो प्रोग्राम झालेला इन्फिनिटीचा यावर्षी सत्कार समारंभ, त्या दिवशी माझ्या आईची खूप इच्छा होती स्टेजवर भाषण करायची, पण ते जरा जुळून नाही आलं टायमिंगमुळे वगैरे. तर तिला असं सांगायची इच्छा होती की इन्फिनिटीने ही एक गोष्ट कधीच बघितली नाही की मुलांचा क्लास जवळपास ऑक्टोबर मध्ये स्टार्ट झाला आहे, पण आम्ही इतक्याच आवर्सचं लेक्चर घेऊ, म्हणजे तुम्ही फी भरली आणि आता 1 वर्ष क्लास चालू, सो म्हणजे तुम्ही देतच गेले आम्हाला, डिलिव्हर करतच गेले, म्हणजे चेंज झाला तरी सर, म्हणजे तुम्ही काही एक्स्ट्रा चार्जेस नाही घेतले आणि खूप लेक्चर्स झाले. म्हणजे मलाच कधी कधी असं वाटायचं इतके काय लेक्चर्स होते, आम्ही म्हणजे इतकी कमी बॅच असून सुद्धा नाशिकला स्ट्रेंथ कमी होती कम्पॅरेटिव्ह, तरी आमचे खूप लेक्चर्स घेतले सरांनी, म्हणजे सगळं खूप प्रॉपर घेतलेलं ते आहे. आणि अजून मला सांगावं असं वाटेल की आपला जो सिलेबस आहे तर त्याच्यासाठी जे आपले जे माइंड मॅप्स वगैरे आपण म्हणतो, कन्सेप्ट शीट्स वगैरे, ते खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी इतक्या शॉर्टमध्ये नोट डाऊन केल्या पाहिजे की तुमचे जे 19 टॉपिक्स आहेत तर ते जवळपास तुमचे एका दिवसात रिवाईज झाले पाहिजे, आणि ते पॉसिबल होतं जेव्हा तुम्ही त्या स्टेजला येतात. आणि मेन म्हणजे मॉक टेस्ट ज्या आपल्या रिटर्न आहेत त्या खूप दिल्या पाहिजे, कारण एका तासात 100 प्रश्न सोडवणं हा पण एक खूप मोठा टास्क आहे. आणि आपण बाकीच्या ज्या MPSCच्या एक्झाम्स बघतो त्यांचे कट ऑफ खूप कमी लागतात. आता इथे आपण बघू शकतो की मुलांना 150च्या वर सहजच मार्क पडले, म्हणजे तुम्हाला ऑलमोस्ट अटेम्प्ट पण हा 90च्या वर अटेम्प्ट हा ठेवावाच लागतो. हो, म्हणजे तेवढी तुम्हाला हे घ्यावीच लागते, रिस्क घ्यावीच लागते. तर असं आहे साधारणपणे, पण केलं तर होतं इतकं मी म्हणू शकते. म्हणजे 2018चा जो ATPचा सत्कार समारंभ झाला त्यावेळेस, म्हणजे आज इथे व्हिडिओज युट्यूबवर आहेत, तर त्यावेळेस तुम्ही पहिल्या रांगेत बसलेले होता. आणि यावेळेस 2022चा जो सत्कार समारंभ झाला त्यावेळेस तुम्ही स्टेजवर बसलेले होता. तर ज्यावेळेस तुम्ही फेलिसिटेशन सेरेमनी अटेंड केली 2018ची,
त्यावेळेस मनात काय भावना आली की नेक्स्ट टाइम मी स्टेजवर जाईल असं वाटलं होतं? हो सर, म्हणजे मी जेव्हा आपलं 19चं जे होतं, म्हणजे जे 18चे जे झालेले म्हणजे तर 19ला जो प्रोग्राम होता आय गेस मे मध्ये वगैरे झाला होता सर. तर मी तेव्हा बसलेली, म्हणजे सर असं वाटत होतं आपण तिथे कधी असणार. म्हणजे आपण जेव्हा ऑडियन्समध्ये असतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की खूप डिफिकल्ट आहे तिथे जाणं, पण सर जेव्हा आपण करायला लागतो ना तर सोपं असतं. जेव्हा आपण 100% देऊन करतो तर ते होतं, आणि आपण जर बिलीव्ह असेल आपलं आपण करू शकतो तर काही होऊ शकतं, हे मला माहिती आहे आणि खरंच होतं ते. तर मला खूप छान वाटलं. आणि सर तुम्ही पण तुमच्या भाषणात हा उल्लेख केलेला की मी 19च्या प्रोग्रामला समोर बसलेली होती आणि यावेळेस मी स्टेजवर आहे. म्हणजे मला खरंच खूप छान वाटलं ते. कदाचित मी काही वर्षांनी अजून गेस्टच्या इथं असेल अशी म्हणजे 100%. या सगळ्या प्रोसेसमध्ये म्हणजे मी नेहमी जर एखाद्या महिला अधिकारी आली तर मी 100% हा प्रश्न विचारतो, तुम्हालाही तोच परत प्रश्न विचारतो की ॲज अ मुलगी किंवा ॲज अ वुमन तुम्हाला ह्या सगळ्या जर्नीमध्ये अडचणी आल्या, काही डिफिकल्टी वाटली? म्हणजे साधारणतः पालक लोकांचं अडचण काय होते की 2018ला इंजिनिअरिंग झालं तर 4-5 वर्ष ते थांबत नाहीत, लगेच त्याच वर्षी लग्नासाठी किंवा लास्ट इयरला असताना लग्नासाठी मागे लागतात. तर तसं घरच्यांचं काय सपोर्ट राहिला तुम्हाला प्रोसेस? तर आता माझे कसं घरचं पूर्ण फॅमिली वगैरे सगळे शिकलेले असल्यामुळे त्यांनी मला असा कधी दबाव आणला नाही की लग्न वगैरे लवकर झालं पाहिजे. त्यांची पण हीच इच्छा होती की मी आधी इंडिपेंडंट झाली पाहिजे, त्यानंतर लग्न. आणि मी माझं काम चालू ठेवलेलं की आपल्याला हे करायचं आहे आणि ते थोडंफार होत राहणार आहे. पण मी असं सांगेल की कुठल्याही आईवडिलांनी पहिली गोष्ट आहे की ट्रस्ट करणं खूप महत्त्वाचं आहे आपल्या मुलांवर की तो करू शकतो, आणि त्यांनी पण त्याला हे केलं पाहिजे, मोटिवेट केलं पाहिजे, प्रमोट केलं पाहिजे, तू कर. म्हणजे त्यांनी कधी कम्पेअर नाही केलं पाहिजे बाहेरच्या मुलांकडनं, किंवा एखाद्याला 1 वर्ष लागेल करायला, एखाद्याला 2-3 वर्षे देखील लागू शकता, म्हणून लगेच ते पण आईवडिलांनी नाही केलं पाहिजे. आणि जर एखादं करतंय तर त्याला करू दिलं पाहिजे. आणि लग्नाचं वगैरे म्हटलं तर आधी मुलीला इंडिपेंडंटच केलं पाहिजे, मगच लग्नाचा विचार केला पाहिजे. म्हणजे मी तरी या मताची आहे असं मला वाटतं. ATPचं ज्यावेळेस तुम्ही मेन्स क्लिअर केलं आणि ज्यावेळेस तुम्ही मॉकला गेलात त्यावेळेस अंदाजे आम्ही शक्यतो कट ऑफ वगैरे सांगतो की साधारणतः इतका लागेल. तर तुम्ही वेळाभाव होता त्यामुळे तुम्हाला खात्री होती, पण तरी पण मॉक इंटरव्ह्यू देताना तिथे पॅनल समोर जाताना तिथे नेमकं मॉक इंटरव्ह्यूतले काही तुम्ही जर गोष्टी सांगितल्यात की तुमच्या मॉकमध्ये काय झालं होतं मॉक इंटरव्ह्यूजला, आणि मुलांनी जर मॉक करताना काय गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे? हां, बरोबर. सर आता मॉक इंटरव्ह्यू मी अप्लाय केलेला, तर त्यामध्ये म्हणजे छान, म्हणजे ॲक्च्युली पासळकर सर वगैरे होते आणि ते ॲक्च्युली म्हणजे खूपच स्ट्रिक्टली त्यांनी घेतलेला इंटरव्ह्यू. म्हणजे खरं तर ते गरजेचं आहे की आपल्याला आधीच कल्पना येते की आपल्याला तिथे जे आपल्याला प्रेशर टाकणार आहे त्याची पूर्ण कल्पना ते इथे आपल्याला एक देऊन टाकतात, म्हणजे काय होणार आहे वगैरे. आणि म्हणजे मी स्वतः बघितलं की आपण खूप घाबरलेलो असतो, कारण मी पण खूप घाबरलेली होती, पण तसं बिलकुल राहायला नाही पाहिजे. कारण आपलं ते टेन्शन दिसतं आपल्या चेहऱ्यावर किंवा आपल्या इवन मानेवर पण ते लक्षात येतं की आपण किती प्रेशरने बोलतोय वगैरे. आणि इंटरव्ह्यू हा कसं आहे, आपण खूप आधी तयारी करत असतो, पण मला असं जाणवलं की आपली स्क्रिप्ट कधी फॉलो नाही होत म्हणजे गेल्यावर. म्हणजे बऱ्याचदा असं होतं की आता माझं फायनल आपला MPSCचा इंटरव्ह्यू कोणी घेतला, कुठल्या पॅनलने घेतला? माझं सर वाघ सरांचं पॅनल होतं. आणि सर म्हणजे सगळ्याच मुलांचं असं आहे की वाघ सरांचं पॅनल सर्वात हे होतं म्हणजे डिफिकल्ट. कारण सर ॲक्च्युली सर कोणाचाच इंटरव्ह्यू 10 मिनिटाच्या वर घेत नव्हते, म्हणजे हार्डली 8-9 मिनटं वगैरे, म्हणजे खूप कमी वेळेतच ते हे करत होते. आणि मोस्टली कसं आहे, जे आपले अध्यक्षांचं जे पॅनल वगैरे होतं निंबाळकर सरांचं, तर त्यांचा एक पॅटर्न होता. म्हणजे आपण बघतो की मी कुठून आली आहे, माझं बॅकग्राऊंड काय आहे, शिक्षण काय आहे, माझं गाव वगैरे. तर वाघ सरांनी हे कुठलंच काही आम्हाला विचारलेलं नाही, डिरेक्टली ते मुद्द्यावरच आलेले असं होतं. मग त्यामुळे ते सगळं स्किप झालेलं, म्हणजे जे आपले जनरल क्वेश्चन आपण तयारी करून गेलो होतो तिथं का आपण डॅप अनालिसिस करतो आपलं एक साधारण, आपण जिथे राहतोय किंवा आपलं जे बॅकग्राऊंड आहे त्यावर मला एकही प्रश्न नाही. आणि कोणालाच नव्हते ते आमच्या पॅनलचे जे आहेत त्यांना तर साधारण नाहीच विचारले, डिरेक्टली ते टेक्निकल. आणि टेक्निकल पण मग त्यांचं असं होतं की एकदम प्रॅक्टिकल क्वेश्चन्स विचारले, 1 ते 2-4 क्वेश्चन्स विचारून 8-9 मिनिटातच सरांनी म्हणजे हो. आणि
असं नाही मलाच, पण एक साधारण सगळ्यांचा ॲव्हरेज टाईम तोच होता, म्हणजे वाघ सरांकडे जे पण मुलं होतं त्यांचा असं होतं साधारणपणे. एक इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स, सिव्हिल इंजिनिअरिंगचे, त्याच्यानंतर बरेचसे करिअर स्विच केलेलं, त्याच्यानंतर ATPला जायचं, MESला 0.5 केलं, ATP केलं, आता ATPतून सिलेक्ट झालात, आता तुमचं जॉईनिंग होईल. ओके, तर ह्या सगळी 2018 पासून तर 2000 आता आपण 24मध्ये आहोत. तर ह्या सगळ्या 5 वर्षांच्या जर्नी नंतर आता जे नवीन मुलं आत्ता लास्ट इयरला आहेत किंवा ज्या मुली लास्ट इयरला आहेत का आत्ता प्रिपरेशन ATPचं करताय, तर त्यांना कन्क्लुडिंग म्हणजे ह्या आपल्या पॉडकास्टचे कन्क्लुडिंग लाईन्स तुम्ही काय सांगाल? की आत्तापर्यंत आपण जर आता पॉडकास्ट घेतलं त्यात काही गोष्टी मुद्दे जर राहिले असतील तर ते तुम्ही जर कन्क्लूड केलं तर बरं होईल. सर म्हणजे मला असं वाटतं की काय करायचं आहे हे स्वतःने ठरवलं पाहिजे. पहिली गोष्ट त्याचा चॉईस आहे, त्याला कुठली फील्ड चूज करायची, आणि केल्यावर 100% फोकस हे तिकडेच दिलं पाहिजे. म्हणजे जर असं नाही केलं पाहिजे मी हे पण करतोय ते पण करतोय मग काहीच होत नाही. म्हणजे माझं तरी असं म्हणणं आहे की तुम्ही जर फोकस करता MES करायचं तर MESच प्रॉपर करा. म्हणजे कारण एखादी एक्झाम क्रॅक करायला असं नाही 2-3 महिने नाही, एक मिनिमम तुमचा एखादा वर्ष एकदम चांगला अभ्यास असेल तेव्हा तुम्ही ती पास होऊ शकता. आणि सर आता आपण बघितलं की कट ऑफ किती हाय झाला आहे. म्हणजे जो मागच्या वर्षी जो 18चा कट ऑफ होता तो जवळपास 82 होता मेलचा, जनरल मेल, आणि जनरल फिमेल 52 होता. तर 52चा सर आता 127वर गेला आहे, म्हणजे डबलपेक्षाही जास्त झालं आहे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला अंदाज येईल की कॉम्पिटिशन किती वाढली. म्हणून आपण एक टार्गेट फिक्स करून तिथेच आपण फोकस केलं पाहिजे आणि तेच केलं पाहिजे. आणि पेशन्स खूप आहेत, पेशन्स ठेवले पाहिजे. सगळं काही इझिली मिळत नसतं लाईफमध्ये, प्रत्येकाची एक स्टोरी असते. आणि असं नाही आता मी जरी एका वर्षात जरी एक्झाम ही क्रॅक केली असली तरी मी बाकी फेल्युअर्स खूप बघितलेले आहेत माझ्या लाईफमध्ये, असं नाही आहे. आणि ते जे सगळं डिप्रेशन असं ते स्वतःलाच माहिती आहे काय आहे म्हणून. तर तुम्ही स्ट्रगल करा, यश नक्कीच मिळेल असं आहे. या होत्या पल्लवी हडपे मॅडम. मला अतिशय आनंद होतो ज्यावेळेस आपली विद्यार्थिनी ज्यावेळेस अधिकारी बनते आणि 2018च्या फेलिसिटेशन प्रोग्रॅममध्ये प्रेक्षक गॅलरीत बसलेली, 2022मध्ये माझ्याच बाजूला असलेल्या विद्यार्थी सिलेक्शनच्या अधिकाऱ्यांच्या बरोबर ती बसलेली होती. नेक्स्ट मॅडम तुम्ही डिपार्टमेंटमध्ये खूप चांगलं काम करा आणि नवीन जे मुलं येतील त्यांना फेलिसिटेशन देण्याचं काम आपण करू. तुम्ही इथं आलात, तुमचा मौल्यवान वेळ दिलात त्यासाठी इन्फिनिटी परिवारातर्फे मनापासून धन्यवाद. थँक्यू सर.